तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव वरद राजेश सावंत आणि आपल्या चॅनल कोकण मालनी यामध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आज मी चाललेलो आहे आमच्या प्रतिभाजीच्या घरी. तर तिच्या घरी जाण्याचं कारण म्हणजे तिने आपल्या घराच्या समोरच सूर्यफुलाची लागवड केलेली आहे. तर असं मी ते पाहायला जाणार आहोत आणि तिच्याकडून सूर्यफुलाबद्दल आपल्याला माहिती पण भेटणार आहे. तर त्याचा संपूर्ण जो व्हिडिओ आहे तो खूपच छान होणार आहे, तुम्हाला नक्की आवडेल. तुम्ही वेळ काढून शेवटपर्यंत पहा. आणि रोज बोलतो तेच, चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आता मी इथे आलेलो आहे, आपण माझ्या पाठी पाहू शकता. तर आता आपण आजीला प्रश्न विचारूया आणि ह्या संपूर्ण लागवडीबद्दल माहिती जाणून घेऊया. नमस्कार, मी अंकिता अनंत सावंत, राहणार वेताळ वामार्डे कदमवाडी. ही आमच्या सूर्यफुलाची आता शेती आहे. ही आम्ही डिसेंबरमध्ये पेरलं सूर्यफूल आणि आता या 3.5 महिने पूर्ण होतं. अजून त्याला 15 दिवस पूर्ण हो पाहिजे. हे बघ, असं तयार झालं तिला असा. हे बघ, आता 15 दिवस बाकी अजून होईल. हे बघ, हे बघ, हे असं तर तयार झालं तिला. पण आता भीती कशी आहे माहिती, पोपट हेंका लय खातं. त्याच्यामुळे आता पोपटांका लय सांभाळूचं आहे का. मग ह्याच्या संपूर्ण प्रक्रिया काय असतं, म्हणजे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत? पेरणी व्यवस्थित होई, काही मागसून पुढसून घ्या जातं ती बघ. पेरणी व्यवस्थित झाली, त्याला खत पाणी व्यवस्थित झालं तर होतच चांगलं, जोमान येतात. पण काय माहिती, जरा बी आमका जरा वेगळा मिळाला. याचे बियांचे प्रकार पण असतात वेगवेगळे. पण हे आमका आता लहान ह्यावं बी मिळाला बुटक्यान. आता एकदम काळा भोर लांब असा बी असतात आणि फुलं मग मोठा असतात. हे बघ, बी आता ही लहान आहे थोडीशी, काळी होती. तयार झाली काय काळी होती, काळी होती मित्रांनो. असं आहे, ही आता 15 दिवसात बी तयार होतली आहे. अजून बी आता ही अजून तयार होक नाही, कोवळी असं थोडीशी अजून. हे बघ, पण काही बी की नाही लांब असतं असं आणि काळा भोर असता. यात मुटक्या आंबोली आता काय झाले, आता 3 महिने पूर्ण गेले. 3.5 महिन्यापर्यंत पूर्ण तयार होताला. हे आता तो तयार जाय दिला. पण कसं माहिती, आता काढणं मागे पुढे होताना थोडी निघती थोडी पूर्ण फुलांनी गेलेली होती असं. पण आता सांभाळू काय म्हणजे पोपटांका अजून योग नाही. काल 2 इलेले, पण ते हाकवल्यावर गेले, परत काही इले नाही ते पोपट. आणि काढायचं कसं, म्हणजे या फुलांका काय आता हे इथून कापायचा आणि सुकले ना की आम्ही ते सायकलचे ते फोकस असतात ना, असं सायकलच्या उलटी करायची आणि चालू करायची आणि मग हे असं त्या फोकसला धरायचा. मग हे सुकलेले असतात ना, ते आपणच उडावतो. बी असं दांडे धरून ना, असं दांडो धरून फोकसला धरायचा. आता असं ह्या केला काय तर उडावतले. होय होय, सुकवायचं आणि मग गिरणी न्यायचा तेलासाठी. हो, आता गिरणवाले बघूया कसं हे म्हणतात काय, ह्या गिरणी मसनी का लागत नाही. अगोदर कसा ते घाणे होते ना, त्या घाण्यांवर तर व्यवस्थित लागायचा. पण आता दुसरी आम्ही शेंगदाणा केलो ना, मग त्या शेंगदाण्याच्या पेंडीत मग हे बी टाकतले आणि मग ते तेल काढतले. मग ही तुमची पहिलीच वेळा की नाही, पहिला केलेला आम्ही, गेली 10 वर्ष केलेला. पण मध्ये करूक नाही, पोपट त्रास देतात मला. पण यंदा म्हणाले चला बघ थोडासा करून बघूया. कसा घराच्या नजीक जवळ म्हणून त्या केला. बाहेर लांब शेतात करून त्या परवडणार नाही. कसा रोज सकाळ संध्याकाळ तिकडे राखाक जाऊ काय होता. आता ह्या कसं आम्ही घरातला काम करून पोपटांका जरा हाकवू शकतो. पण अजून नाही उतराक नाही अजून. तर आता ह्या तेलाचा बाजारात दर काय असता तरी बघ गेला याचो आता किती 180 पर्यंत. पण त्या ह्या आमचा आता एकदम प्युअर तेल आहे. त्याला त्याच्यात भेसळ काय नसतं. बाजारातल्या तेलात भेसळ असतात. सूर्यफूल म्हणून दाखवतात पण भेसळ असतात. आता सध्या 200 वर. आम्ही काय तेल कधी खाणं नाही, आमका माहिती नाही. बाजारचा तेल कधी आम्ही खात नाही. आम्ही स्वतः भुईमुगाचाच तेल खातो. पण यंदा सूर्यफूल केला, भुईमुग पण केलो, सूर्यफूल पण केला. आणि ह्याचे आरोग्यासाठी काय असे गुण काय? आरोग्यासाठी खूप चांगला आहे. म्हणजे कसं काही जणांका तर हृदयाचा त्रास असता बाकी तेल खाऊन ना, तसं ह्याला काय त्रास होतो नाही. माका स्वतः त्रास होता, मी बाहेरचा तेल खाल्लाय का माका त्रास होता. पण आम्ही स्वतः घरगुती तेल काढलं होतं, आमका तसं त्रास नाही. त्यामुळे आम्ही कधीच असं बाहेरला तेल आणून खावकत नाही. आम्ही स्वतः भुईमुग करतो आणि स्वतः ते तेल वापरतो. तुम्ही आता या दोघांनीच केलात ना? होय होय होय. पहिला म्हणजे कसं आहे, जमीन सगळी खणान पूर्ण जमीन नांगरल्यानी आणि नंतर ते चर्ये मारलं, त्याच्यात खत गोवर कोंबड्यांची जरा विष्ठा टाकलं आणि मग ते दाणे टाकलं. त्या अंतर असता टाकू जरा लांब लांब टाकू गया. आणि ते उगवल्यानंतर तर जरा करा दिलेला ना, त्या काढला आणि नंतर परत भर घातली गोवर घालून. सूर्यफूल चांगला करू, त्याका मेहनत पण जास्त नाही आणि कसा त्रास पण नाही त्याका. आम्ही त्यांना 2दाच काय तर घातला, घालताना काय तर खत गोवर घातला
आणि मध्ये एकदा घातला आणि भर दिली. आणि ह्या आठवड्यान कसा पाणी लावतो. आता कसं जास्त उन्हाळ्यात आम्ही 4 दिवसांनी पाणी लावतो, पण जास्त मेहनत नाही त्या, पण बी चांगला भेटा ह्या जरा आमका बी एकदम मोठ्या जातीचा असा मिळाला. पण ह्याका मेहनत जास्त नाही, पण सांभाळूक व्हाय फक्त पोपट जर बसले ना एखाद्या ह्याच्यावर तर पूर्ण फुलं करतली, खाऊन टाकतली. आणि यांका मधमाशांचं वगैरे काय मधमाशा खूप भरपूर येतात, पण मधमाशा चांगले येते कसे माहिती. बाकीची तर बघते ती बाळ मास म्हणून बसताना ती, मग त्या ह्या माशीमुळे ती मास येणार नाही. ओके. मग ती मधमाशी खूप चांगली आहे. होय होय, सकाळी सकाळी भरपूर मधमाशी असतात त्याच्यावर, मध घेऊन जावं. तर कसं माहिती या मधाच्या पोळ्याचा जरा जरी असा जवळ काहीतरी बांधला असता ना, मग ते मधमाशी ते एकत्र जवळ करणार असते. स्वतः तो मध पण आपण काढू शकतो, पण ते मधाचा आता ह्या बनवतात ना, आता आम्ही बनवला नाही, आता बनवू असता मग स्वतः तो मध मिळालो असतो. बाकी ह्या कसा मेहनत जास्त नाही करूची लागणार. हो, आणि कसे चोळल्यासारखे वगैरे नाही, चिमासारखे घरबीर चांगले टपटपीत असत, म्हणजे जरा बघून समाधान वाटतं. आणि कुठल्याच गोष्टी मेहनतीशिवाय काय मेहनतीशिवाय काय होणार नाही, मेहनत. झाड म्हणजे कसं माहिती, आपण जसं लहान मुलाचं पालन पोषण करतो तसं झाडाचं पालन पोषण केलं तर झाडाचं आपल्याला उत्पन्न मिळतं. तर आजी बरं वाटलं माहिती ऐकून. तर असा होता आजचा हा व्हिडिओ मित्रांनो. तुम्ही आता पाहिला असेल, आजीने आपल्याला खूप छान माहिती दिली. तर तुम्हाला पण असं काय काय नवीन नवीन करायचं असेल तर तुम्ही आजीकडून प्रेरणा घेऊ शकता. म्हणजे तिने आपल्या घराच्या समोर हे सगळं केलेलं आहे, तुम्ही आता बघितलं असेल. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. असेच जर व्हिडिओ पाहायचे असतील तर कोकण मालवणी बॉय चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.